हरी ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधको, ग्रंथराज दासबोधामधल्या 4थ्या दशकातल्या 3ऱ्या समासामधलं आपण नवविधा भक्ती हा अत्यंत महत्त्वाचा असा विषय पाहत आहोत. 9 प्रकारची भक्ती यामध्ये सांगितलेली आहे. त्यामधली श्रवण भक्ती आणि कीर्तन भक्ती आपण काल पाहिली. आता आपण प्रथम नामस्मरण भक्ती बघूया. या समासामध्ये समर्थ म्हणतायत, स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान, नित्य नेम प्रातःकाळी, माध्यान्ह काळी सायंकाळी, नामस्मरण सर्व काळी करीत जावे. सुखदुःख उद्वेग चिंता अथवा आनंदरूप असता, नामस्वरे विण सर्वथा राहोच नये. हरुषकाळी विषमकाळी पर्वकाळी प्रस्तावकाळी विश्रांती काळी निद्रा काळी नामस्मरण करावे. कलियुगामध्ये काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भगवंताला कोणतीही अपेक्षा नाही, कारण कलियुगाचं वातावरण काय असणार आहे ते भगवंताला आधीच माहिती आहे. त्यामुळे तुम्ही यज्ञ या करावा, होम करावा, जप तप करावं, मोठी मोठी अनुष्ठानं करावीत, एका पायावर उभारून तप करावं, अंगठ्यावर उभारावं, हे असलं काहीही कलियुगामध्ये भगवंताला अपेक्षित नाही. तर मग काय अपेक्षित आहे? फक्त नामस्मरण अपेक्षित आहे. नारद मुनींनी आपल्या भक्तिसूत्रात सुद्धा सांगितलेलं आहे, अहोभाग्यम अहोभाग्यम हरिनाम रतात्मनः. जे हरिनामामध्ये रत आहेत, जे हरिनामामध्ये तल्लीन आहेत, ते सगळ्यात भाग्यवान आहेत. नाम घेण्याची बुद्धी झाली पाहिजे. अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन, तेने नसावा वियोग लाभावणे काही. तुकाराम महाराज म्हणतात, देवाचं चिंतन केलं तर त्याच्याशिवाय लाभाशिवाय दुसरं काहीही नाही. लाभच आहे फक्त, दुसरा पर्याय नाही. प्रत्येक कामामध्ये आपण लाभ आणि हानीचा विचार करत असतो, पण नामस्मरण ही गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये फक्त लाभच आहे. अन्नस्मात सौलभ्यम भक्तो, इतर साधनांपेक्षा नामस्मरण सोपं आहे असं नारद म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हरी उच्चारणी अनंत पापिराशी, जातील लयासी क्षणमात्र. हरिनामाचा मनापासून उच्चार केला तर तुमचं सगळं पाप नष्ट होईल. अपवित्रो वा पवित्रो वा सर्वावस्थाम गतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षम बाह्याभ्यंतर शुची. आपल्या पूजा विधीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, तुम्ही कुठल्याही अवस्थेमध्ये असा, पवित्र अवस्थेत असा, अपवित्र अवस्थेत असा, किंवा कोणत्याही अवस्थेत असा, तुम्ही भगवंताचं नाम घेतलं तर तुम्ही अंतर्बाह्य शुद्ध होता. परंतु ते अतिशय भक्तीने गेलं पाहिजे. काही वेळेला आपल्याला प्रवासामध्ये असा प्रसंग येतो की आपल्याला काही अपवित्र गोष्टींना शिवावं लागतं. कुठेतरी असा प्रसंग येतो बाहेर गेल्यानंतर की आपल्याला नको त्या गोष्टींना स्पर्श करायची वेळ आली. परंतु तशा अवस्थेत सुद्धा नामस्मरण सोडावं असं काहीच नाही. दासबोधामध्येच समर्थ सांगतायत, काहीच न करून प्राणी रामनाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळ. दुसरं काहीही करू नका, राम नाम जपा. फक्त राम नाम जपल्याने वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. आपण तर वाल्या एवढे पापी नाही आहोत. नाम जपल्याने आपल्याला काय मिळेल? अहो लांब कशाला, आपण आता गणपती आले. गणपती आल्यानंतर आपली पहिली आरती कुठली असते? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटसिंडराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची.
स्मरणे मात्रे मन कामना होती पूर्ती. नुसतं स्मरण केलं की मनोकामना पुरते. जय देव जंगल जय मंगलमूर्ती, स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. नुसतं स्मरण केलं तर मनोकामनांची पूर्ती होते. म्हणजे नामस्मरणाला किती महत्व आहे बघा. विठ्ठल विठ्ठल न म्हणसी पुनरपी पडसी गर्भवासी, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. अरे विठ्ठल विठ्ठल म्हण. आता तर विठ्ठल ह्याच्यावरती नामावरती शोध लागलेला आहे फॉरेनमध्ये सुद्धा. जे नियमितपणाने विठ्ठल विठ्ठल जप करतात त्यांना हार्ट अटॅक येत नाही. कारण विठ्ठल म्हटल्यानंतर ठ हे जे व्यंजन आहे ते ठ व्यंजन डबल उच्चारल्यानंतर त्याचा जो जर्क आहे, त्याचा जो धक्का आहे, तो हृदयामधले ब्लॉक ॲटोमॅटिक दूर करतो. या विठ्ठल नामाचा महिमा किती आहे बघा. आणि ह्याच्यावरती रिसर्च झालेला आहे. मी माझ्या बुद्धीचं माझ्या मनाचं सांगत नाही. ह्याच्यावर आपल्या आणि फॉरेनच्या लोकांनी रिसर्च केलेला आहे. त्यांनी काही 50 लोकांना विठ्ठल नाम म्हणायला सांगितलं आणि 50 लोकांना म्हणू नका म्हणून सांगितलं. ज्यांनी विठ्ठल नाम म्हटलं त्यांचे ब्लॉक गेले आणि जे न म्हणलेले होते त्यांचे तसेच राहिले. आणि हे त्यांनी अँजिओग्राफी करून सिद्ध केलं. मग वारीला जाणाऱ्या लोकांना हार्ट अटॅक कशाला येईल. जनाबाई म्हणतात, नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे, तरीच जन्मा यावे नाम विठोबाचे घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात, जन्माला आल्यानंतर काय करावं, विठोबाचं नाव घ्यावं. यस्य स्मरण मात्रेन जन्मसंसार बंधनात विमुच्यते नमस्तस्वे विष्णवे प्रभविष्णवे. विष्णू सहस्रनामाच्या सुरुवातीलाच म्हटलेलं आहे, यस्य स्मरण मात्रेन जन्मसंसार बंधनात विमुच्यते नमस्तस्ये विष्णवे प्रभविष्णवे. ज्याच्या स्मरणाने जन्मसंसाराचं बंधन तुटतं त्या विष्णू नामाचा प्रभाव एवढा आहे, म्हणून विष्णूचं नाम जप करा. नवव्या अध्यायातल्या 22व्या श्लोकात भगवद्गीतेमध्ये तुम्हाला मी बोललो त्याप्रमाणे, अनन्याश्चिंत्यन्त्यो माम ये जनाम पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्याम. जे माझं नित्य नियमाने नामस्मरण करतात त्यांचा चरितार्थ मी चालवतो. आणि ते योगक्षेमम वहाम्यहम आपल्या LICचं स्लोगन आहे बघा, ब्रीद वाक्य आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचं. म्हणजे भगवंतानी एवढी गॅरंटी दिलेली आहे की माझ्या नामामध्ये तुम्ही रत व्हा, म्हणजे तुमचा अहंकार जाईल आणि तुमची सगळी काळजी मी करेन. समर्थ या पुढे जाऊन म्हणतात, नामे संकटी नासती नामे विघ्ने निवारती नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे. भूतपिशाच नाना छंद ब्रह्मगिरो ब्राह्मण संघ मंत्रचळ नाना खेद नामसी निष्ठे नासती. नामे विषबाधा हरती नामे चेडे चेटिकी नासती नामे होय उत्तम गती अंतकाळी. बाळपणी तरुण्यकाळी कठीणकाळी वृद्धापकाळी सर्व काळी अंतकाळी नामस्मरण असावे. नामाचा महिमा जाणे शंकर जना उपाधिसे विश्वेश्वर वाराणसी मुक्ती क्षेत्र नामे करून. नामाचा महिमा साक्षात महादेवाने सांगितलेला आहे. समर्थ म्हणतायत, संकट नासतात, संकट दूर जातात, विघ्न जातात, उत्तम पदाला मनुष्य जाऊन पोचतो, भूत पिशाचाचा त्रास होत नाही, संबंध भूत मुंजा ह्याचा काही त्रास होत नाही, विषबाधा नसते, चेटकिणीचा त्रास होत नाही. अंतकाळी नामस्मरण केल्यानंतर ज्याप्रमाणे त्या अजामिळाला मुक्ती मिळाली, अजामिळाची गोष्ट आहे एक भागवतामध्ये. अजामिळ नावाचा एक मनुष्य, त्यांनी आयुष्यात कुठलं पाप करायचं शिल्लक ठेवलं नाही, सगळी पाप त्याची करून झाली. सगळे चोरी मारी
परस्त्री सगळं करून झालं आणि उतार वयामध्ये त्याला एक मुलगा झाला, त्याचं नाव त्यांनी नारायण ठेवलं. त्या नारायणावर ह्याचं अतिशय प्रेम. आणि ह्या अजामिळाला जेव्हा यमदूत दिसायला लागले तेव्हा त्यांनी आपल्या पोराला हाक मारली, नारायणा 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 म्हणून. आणि यमदूत आणि देवदूत एकाच वेळी आले. यमदूताबरोबर त्यांनी चर्चा केली, वाद घातला आणि ते वैकुंठ लोकाला त्या अजामिळाला अत्यंत पापी असलेल्याला घेऊन गेले. कारण अंतःकाळी त्यांनी नारायणाचं स्मरण केलं होतं. भागवतामध्ये ही कथा आहे, 4थ्या किंवा 5व्या स्कंदामध्ये असेल. असं हे नामाचं महात्म्य सांगतं. तुम्हाला आणखीन एक गंमतशीर गोष्ट सांगतो मी. ज्यावेळी लंकेला जाण्यासाठी वानरसेना सेतू बांधत होती तेव्हा दगडावरती श्रीराम असं लिहून ते दगड पाण्यामध्ये टाकत होते आणि ते दगड तरंगत होते. रामनामामुळे जर दगड तरंगत असेल तर मनुष्य का तरंगणार नाही? भवसागरातून का तरंगणार नाही? ही एक गोष्ट. आणि हे सगळं दृश्य पाहत असताना लक्ष्मणाच्या मनात एक क्षणभर असा एक अभिमान आला की माझ्या ज्येष्ठ बंधूंचं नाव एवढा मोठ्या दगडावर घातल्यावर ते दगड तरंगतात. मग राम हसले. लक्ष्मण म्हणाला, दादा काय झालं, तुम्ही का हसलात? प्रभू रामचंद्र म्हणाले, अरे लक्ष्मणा, तुझ्या मनात आत्ता काय चाललं होतं मला सांग. लक्ष्मण म्हणाला, दादा तुमचं नाव लिहिल्यानंतर दगड सुद्धा तरंगतात. केवढा तुमच्या नामाचा महिमा आहे. राम म्हणाले, लक्ष्मणा एक गोष्ट लक्षात ठेव, हा रामाचा महिमा नाही आहे, हा नामाचा महिमा आहे. म्हणजे यावरून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भगवंताचं कोणतंही नाम असू दे ते आपल्याला तारणारच आहे. तुम्ही विष्णू म्हणा, हरी म्हणा, कोणी गोविंद म्हणा, कोणी गोपाल म्हणा, कोणी श्याम म्हणा, घनश्याम म्हणा, राधेश्याम म्हणा, दत्त म्हणा, गुरुदत्त म्हणा, काही म्हणा, पण परमेश्वराचं नाव घ्या. साक्षात महादेव पार्वतीला म्हणतायत, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. वरानने म्हणजे हे सुंदर पत्नी, सुमुख असलेली पत्नी, सुलक्षणी असलेली माझी पत्नी पार्वती, तुला मी सांगतोय, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. राम या शब्दामध्ये मी रममाण होऊन जातो. आणि ते राम नाम कसं आहे, विष्णू सहस्रनाम एकदा म्हटल्यासारखं राम एकदा म्हटलं दोन्ही एकच आहे, समतुल्य आहे. तत्तुल्यम राम नाम वरानने. एकदा विष्णू सहस्रनाम म्हटलं काय किंवा एकदा भक्तिभावाने श्रीराम म्हटलं काय, दोन्हीचं पुण्य तेवढंच आहे असं साक्षात महादेव म्हणतात. मग आपण काय? हरिपाठात ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. त्याचे परंपरेने कुळ शुद्ध होईल. अगोदरचं कुळ जर अशुद्ध असलं तरी ते शुद्ध होईल आणि पुढची कुळ उद्धारतील. या एवढा महिमा हरिनामामध्ये आहे. हरी काय, नाम काय, राम काय, सगळं सारखं. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, तुकाराम महाराज म्हणतात. बोलावा विठ्ठल. एकनाथ महाराज तर त्याच्या पुढे जाऊन म्हणतात, हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करता हरी बोला. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करता हरी बोला. कुठलंही काम करताना हरी म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. एकनाथ महाराज म्हणतात, हरी बोला भांडता. आता भांडताना हरी कसं म्हणायचं? हरीची आठवण होती का? नाही.
पण एकनाथ महाराज म्हणतात, भांडताना तुम्ही मनातल्या मनात जेव्हा पलीकडचा माणूस बोलत असतो तेव्हा तुम्ही हरी हरी म्हणा, आपोआप तुमचं भांडण मिटेल, तुमचं मन शांत होईल, क्रोध नष्ट होईल. आणि एकदा तुमचा क्रोध नष्ट झाला की भांडण तिथं थांबणारच. काय विचार केलाय महाराज संतांनी? कुठे आपण? हरी बोला कांडता. पूर्वीच्या काळी बघा, दळिता कांडिता तुझं गाई ना नंता. श्रम वाटत नव्हते बायकांना. दळण दळताना जनाबाईचे अभंग म्हणायच्या पूर्वीच्या आज्या, आत्या, मामी. एक 60, 70, 100 वर्षापूर्वीचा काळ जर आपण बघितला, जात्यावर जेव्हा दळायच्या बायका, मुसळाने कुटायच्या, तेव्हा देवाचं नाव घ्यायचं श्रमच वाटत नव्हते हो. आता मिक्सरवर 2 मिनिटं ड्र केलं तर ह्या बायकांना श्रम वाटतात लगेच. काय आवाज गो बाई म्हणतात. नामाचा आधारच नाही हो. फक्त मी हे करणार आहे, माझी ही नवीन रेसिपी आहे, ही मला यूट्यूबवर रेसिपी मिळाली आहे, आता या रेसिपीने मी नवीन पदार्थ करणार आहे, हेच आहे डोक्यात. एक घडलेली गोष्ट तुम्हाला सांगतो मी. माझ्या ओळखीच्या एक ताई संस्कृत शिकायला कधीतरी यायच्या पूर्वी माझ्याकडं, आता झालं त्यांचं शिकून. त्या एक दिवस माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, सर एक गंमत झाली म्हणाल्या. मी म्हणलं काय झालं ताई? माझी एक म्हणलं फॉरेनची मैत्रीण आहे, म्हणजे ती फॉरेनचीच आहे, लंडनचीच आहे, ती तिकडचीच आहे, ब्रिटिशच आहे. बरं, मग नाही, ती परवा 8 दिवस माझ्याकडे आली होती इथं राहायला. बरं म्हटलं 8 दिवस, ठीक आहे, छान, उत्तम. मग म्हटली मला पुरणपोळी शिकव करायला. मग मी म्हणाले, अगं तू काय पुरणपोळी करायला शिकशील, तुमच्या तिकडचा आहार वेगळा आहे, वेगळा नाही. म्हणली तू केलेली पुरणपोळी मला फार आवडली, मला शिकव कसं करायची, मी माझ्या नवऱ्याला करून देईन. मग हिने आपलं शिकवलं तिला पुरणपोळी करायला. मग तिला पण करायला लावली. मग तिने केली, तिने पण स्वतःला जमेल तशी पुरणपोळी केली. परत 3-4 वेळा प्रॅक्टिस केली. या बाबतीत फॉरेनचे लोक फार सिन्सिअर असतात बरं का. शास्त्रोक्त संगीत शिकलं. माझ्याकडे 6 मुली अमेरिकेहून आल्या होत्या. ते काय लायन्स क्लबचं हे असतं, इकडचं संस्कृती तिकडं शिकायची, इकडची जुनी भाषा तिकडं शिकायची. तशा त्या 6 मुली 3 महिने माझ्याकडे संस्कृत शिकायला आल्या होत्या आणि त्यांना जुजबी संस्कृत बोलता यावं एवढीच त्यांची अपेक्षा होती. तशी ही मैत्रीण त्या आमच्या ताईंची तिकडे गेली आणि मग अमेरिकेला गेली आणि मग म्हणाली, अगं मी तुझ्यासारखे पुरणपोळी केल्या म्हणली, छान झाल्या, तुझ्यासारख्याच झाल्या त्या आकाराने वगैरे, सगळ्या मऊ छान झाल्या त्या. पण म्हणायला काही मजा नाही आली बुवा म्हणलं खायला सगळ्यांना, घरात फॅमिलीमध्ये कुणाला. तर त्या म्हणाल्या, सर असं कसं झालं? तिने माझ्यासारखीच, ती म्हणते माझ्यासारखीच पुरणपोळी केली. मग त्यांच्याकडं म्हटलं, ताई एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही पुरणपोळी करत असताना तुमच्या मनामध्ये बाबा ही की छान पुरणपोळी आपण केली, आपल्या नवऱ्याने खायला पाहिजे, त्याला आवडायला पाहिजे, आपल्या मुलांनी खायला पाहिजे, मुलांनी आणखीन मागून घेतली पाहिजे, किंवा तुम्ही काहीतरी देवाचं गाणं बिणं म्हणत असाल आणि त्या गोष्टीचे संस्कार त्या पुरणपोळीवर झालेले आहेत, म्हणून ती पुरणपोळी देवाचा प्रसाद म्हणून आपण खाल्लेली आहे, म्हणून त्याची रुची आहे. शब्दांचा, वातावरणाचा संस्कार अन्नावर झाला तर ते अन्न लवकर पचतं. म्हणून जेवण आणि प्रसाद ह्याच्यामध्ये हाच फरक आहे. जेवण रोजचंच असतं, प्रसाद फक्त देवाचा असतो, त्याच्यामध्ये परमात्म्याचे संस्कार झालेले असतात. त्या बाईने काय कुठलं तरी डिस्को लावला असणार टेपवर आणि ते पुरणपोळ्या करत, काय त्याच्यावर संस्कार होणार? बोरं आपण सगळेच खातो हो, पण शबरीचे बोरं रामाला गोड का वाटले?
रामाने काय बोरं खाल्ली नाहीत ह्याच्या आधी? शबरीने द्यायच्या आधी लहानपणापासून बोरं खाल्ली नाहीत का रामाने? शबरीची बोरं का गोड वाटली? त्याच्यामध्ये त्या भक्तीचा संस्कार आहे, रामाचा नामाचा संस्कार आहे. नामे पाषाण तरले, असंख्यात भक्त उद्धरले, नामस्मरण करिता ये मी बाधीजी ना. दगड सुद्धा रामनामामुळे तरलाय, तर तुम्ही आम्ही काय म्हणतात? अगाध महिमा न बदलेचा, नामे बहुत जन उद्धरला, हळहळापासून सुटला प्रत्यक्ष चंद्रमौळी. चहुवर्णा नामाधिकार, नामी नाही लहान थोर, जडमूढ पैल पार पावती नामे. बघा हे किती महत्वाचं आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र चारही वर्णांना नाम घेण्याचा अधिकार आहे. फक्त तुकाराम महाराज काय म्हणतात? अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन, तेने नसावा वियोग लाभावणे काय. तुका म्हणे हरीच्या दासा, शुभ काळ अवघ्या दिशा. तुमच्या मनामध्ये जेव्हा राम नाम घ्यायची किंवा विठ्ठलाचं नाम किंवा कुठल्याही परमेश्वराचं नाम घ्यायची तुम्हाला बुद्धी होईल, तोच शकून. पाडवा, दसरा हे कुठले शकून नाहीत. खरा शकून कोणता आहे? तुमच्या मनामध्ये भगवंताचं नाम घ्यायची इच्छा होणं, हा खरा शकून आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात म्हणतात. मस्त सगळीकडे काशी गेला, प्रयाग, अयोध्या सगळी यात्रा केली, पण रामनामामध्ये चित्त नाही हो. इथं हॉटेल कुठलं चांगलं आहे, इथं काय चांगलं मिळतंय, इथं काय चांगलं मिळतंय, ते मोहरीच्या तेलातलं असतंय का? अरे च्या, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. उगीच काय मग कावळे चिमण्या सुद्धा आंघोळ करतात गंगेत. गंगेमध्ये आंघोळ करताना तुझ्या मनामध्ये, तुझ्या बुद्धीमध्ये अरे नमहा काहीतरी यायला पाहिजे की नाही? म्हणून समर्थ सुद्धा काय म्हणतात? पुढे वैखरी राम आधी बतावा. तुमची काय बडबड असेल ती नंतर करा, आधी रामाचं नाम घ्या. असं हे मुखी नाही नाम ते सापाचे बिळ. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या मुखामध्ये नाम नाही त्याचं तोंड म्हणजे जणू काही सापाचं बीळ आहे, इतकं विषारी आहे. नाम घेतल्याने ते पवित्र होणार आहे. अशा रीतीने हा स्मरण भक्ती या ठिकाणी सांगितलेली आहे. आता पादसेवन भक्ती आपण बघूया. पादसेवन म्हणजे काय? भगवंताच्या पायाशी एकरूप व्हायचं, आपला अहंकार नष्ट करायचा, सद्गुरूच्या पायाशी एकनिष्ठ राहायचं. देवाचं दर्शन घेताना डोक्यापासून घ्यायचं नसतं, अगोदर पायाचं दर्शन घ्यायला पाहिजे. लोक काय करतात, गेल्याबरोबर एकदम समोर असं आपण म्हणतो ना ते सुपाईन प्रोफाईल, अँटीरियर प्रोफाईल, अँटीरियर आस्पेक्ट, तसं नाही आहे. ते पायापासून दर्शन घ्यायला सुरुवात करायची. अंबाबाईला जेव्हा पहिल्यांदा पायाचं दर्शन घ्या, बालाजीला जेव्हा पहिल्यांदा पायाचं दर्शन घ्या, दत्ताच्या देवळात जेव्हा पहिल्यांदा पादुकांचं दर्शन घ्या, कुठल्याही गुरूंच्या देवात जेव्हा तुमचे जे इष्टगुरू असतील, स्वामी समर्थ असतील, राघवेंद्र स्वामी असतील, आणखीन कोणी गुरु असतील, शेवगावचे महाराज असतील, त्यांना आधी पायाचं दर्शन घ्या. ती पादसेवन भक्ती आहे. पादसेवन तेची जाणावे, कायामाचे वचो मनोभावे, सद्गुरूचे पाय सेवावे, सद्गती कारणे. या नाव पादसेवन, सद्गुरुपदी अनन्यपण, निरसावया जन्म मरण यातायाती. सद्गुरु कृपेविण काही, भावतरणोपाय नाही, या कारणे लवलाही सद्गुरु पाय सेवावे. सद्गुरु दाखवी, सद्गुरु सद्वस्तू
सकळ सारासार विचारू परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणे. सद्गुरूच्या चरणाशी नेहमी लीन व्हावं, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरूच्या चरणांची सेवा केल्यामुळे सद्गुरू जो मार्ग दाखवेल त्या मार्गावरती आपले चरण निश्चित जातील. म्हणून सद्गुरूंच्या पायाची सेवा करा असं समर्थ सांगतात. गुरुजी मी तुमचे पाय चेपतो, गुरुजींचे पाय धुवावेत, गुरुजींना पायाला लागलं खुपलं तर त्याच्यावर औषध लावावं. आणि गुरुजींचं हे पादसेवन केल्यामुळं काय काय होणार आहे बघा. भवसागर तरून जाणार आहोत आपण. सारासार विचार आपल्याला आपल्या मनामध्ये येणार आहे. सारासार विचार हरिपाठ. हा सारासार विचार हरिपाठ. ज्ञानेश्वर माऊलींसारखा गुरु असल्यावर, निवृत्तीनाथांसारखा गुरु असल्यावर सारासार विचार येणार आणि गुरु आपल्याला सन्मार्ग दाखवणार. म्हणून गुरुचे पाय जिकडे जातील तिकडे आपण जावं. म्हणून अगोदर त्यांच्या पायाचं दर्शन घ्यावं. त्याला म्हणायचं पादसेवन. रावणाने सीतेला पळवून नेला अरण्यातून आणि लंकेला घेऊन गेला. तिने आपापले दागिने टाकले आपला मार्ग दिसावा म्हणून. राम म्हणाला, अरे हे गळ्यातलं, हे हातातलं, हे सगळं सीतेचंच आहे ना. तेव्हा लक्ष्मण म्हणाला, दादा मला ह्यातलं काही माहिती नाही. मी फक्त वहिनींच्या चरणाचं दर्शन घेतलेलं आहे आतापर्यंत. मी त्यांच्या चरणाच्या वरच्या भागाचं कधीही मी दर्शन घेतलं नाही, मला माहीत नाही ते. आता प्रश्न येतो की सीता जर वल्कल नेसून आणि साधी वस्त्र नेसून अरण्याला गेली तर तिच्याकडे दागिने आले कुठून? हा प्रश्न मला एक दोन भक्ताने एका भागवत महापुराणाच्या वेळेला विचारला. त्याचं असं झालं होतं, जेव्हा ते वनाला निघाले तेव्हा त्यांनी वल्कल नेसली होती. अगदी बरोबर आहे, साधी वस्त्र नेसली होती. पुढं जेव्हा ते वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात आले तेव्हा वसिष्ठ ऋषींच्या पत्नीने तिला दागिने दिले आणि ते दागिने तिने घातले होते. तिची अतिथी अभ्यागत म्हणून, सवाष्ण म्हणून तिची तिने ओटी वगैरे भरली, साडी दिली, तिला दागिने दिले वसिष्ठ ऋषींच्या पत्नीने. आणि ते सगळे दागिने तिच्याकडे होते, राजवाड्यातले नव्हते. तर हे सगळे दागिने मी ओळखू शकत नाही दादा, म्हणाले लक्ष्मण. मला फक्त त्यांचे हीच राघवा, हीच पैंजणे, हीच लेवणी जाती बहिणी. मला फक्त पैंजण ओळखू येतात, कारण मी फक्त पायाचंच दर्शन घेतो. ही पादसेवन भक्ती आहे. कुणाला चुकून पाय लागला तर आपण सॉरी म्हणतो. वेद वेदर्भ वेदांत, सिद्ध सिद्धभाव गर्भ सिद्धांत, अनुभव अनुर्वाच्य धादांत सत्यवस्तू, बहुधा अनुभवाची अंगे सकळ कळती संत संगे, चौथी भक्तीचे प्रसंगे गौप्यते प्रकटे. वेदांचा अर्थ, शास्त्रार्थ हे सगळं पादसेवन भक्तीमुळे कळतं. पाहणार पाहणे जया लागले, ते तद्रूपचे प्राप्त झाले, तेरी मग असावे बाणले समाधान. या गुरुच्या पादसेवनाचा अर्थ आणि त्याचा लाभ त्यांनी सांगितलेला आहे की गुरुचं पादसेवन केल्यानंतर सगळ्या प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं. 4 मुक्ती प्राप्त होतात. 4 मुक्ती कुठल्या आहेत? सालोक्यता, सामिप्यता, सारूप्यता आणि सायुज्यता. सालोक्यता म्हणजे भक्ताजवळ सगुण रूपावर श्रद्धा ठेवून मिळणारी मुक्ती. सामिप्यता म्हणजे भगवंताजवळ कोणत्या तरी रूपांनी राहणे. सारूप्यता म्हणजे चिंतनाने निकटचा सेवक होणे. आणि सायोज्यता म्हणजे पूर्णपणे एकरूप होणे. ही सगळ्यात श्रेष्ठ मुक्ती आहे. ह्या 4 मुक्ती आहेत. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने 4 मुक्ती साधी येल्या. ह्या 4 मुक्ती हा
सालोक्यता, सामिप्यता, सारुप्यता आणि सायोज्यता आहे. गायीच्या पायाला नमस्कार करावा. गायीच्या खुरामध्ये जे पाणी साठलेलं असतं ते भवसागरापेक्षाही मोठं आहे. एकमेका पायी लागतील सारी. वारकरी काय करतात? माऊली माऊली म्हणून एकमेकांच्या पायांचा स्पर्श करतात. नामदेव महाराजांनी काय केलं? नामदेव पायरी बांधली. संत रज चरण माझ्या पायाला लागोत. विठ्ठलाचे दर्शन घेणाऱ्यांचे पाय माझ्या अस्थीला लागू देत म्हणून नामदेव पायरी. किती बघा महाराज, साध्या मनुष्याला शक्य नाही हे. कोणी चुकून पाय लावला तर आपल्याला राग येतो, हे त्याने मला पाय लावला. आता लाखो लोक नामदेव पायरीवर पाय देऊन जातात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाभारतामध्ये दुर्योधन आणि अर्जुन एकाच वेळी श्रीकृष्णाची मदत मागायला गेले, तेव्हा अर्जुन पायाजवळ थांबला आणि दुर्योधन डोक्याजवळ थांबला. अर्जुन पायाजवळ का थांबला? पादसेवन भक्ती. श्रीकृष्ण साक्षात श्रीकृष्ण, सख्खा असला तरी काय झालं, आत्तेभाऊ असला तरी काय झालं, त्याच्या पायाशी थांबला अर्जुन. पादसेवन भक्तीचं महत्व त्याला कळलं. भरताने रामाच्या पादुका ठेवल्या अयोध्येवर आणि तो नंदीग्रामला गेला. पादुका का ठेवल्या? त्याच्या पायाचं दर्शन घेऊन त्यांनी राज्य चालवलं. हे राज्य माझं नाही, हे रामाचं राज्य आहे, मी फक्त त्याचा पायिक आहे. म्हणून त्याच्या रामाच्या पादुका त्याने ठेवला. ही पादसेवन भक्ती आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत महाराज, काय सांगायचं. भगवंताच्या पायाचं स्मरण करावं, भगवंताच्या पायाला स्पर्श करावा, गुरुच्या पायाला स्पर्श करावा. सद्गुरू वाचून नाही रे सोयरा आपण म्हणतो तसं. सगळे श्रम आपले नष्ट होतात. समर्थ रामदास सांगतात, जे अभ्यासे अभ्यासता न ये, जे साधने असाध्य होय, ते हे सद्गुरूने काय उमुजो जाणे. या कारणे ज्ञानमार्ग कळावा, धरावा सत्संग, सत्संगे विण प्रसंग बोलोच नये. सेवावे सद्गुरूचे चरण, या नाव पाद सेवन, चौथे भक्तीचे लक्षण ही निरूपले. सद्गुरूंचे पाय धरले की बास, मनाला एक प्रकारची शांती मिळते, ज्ञान मिळतं, पावित्र्य मिळतं. सगळ्या अंगामधून एक करंट गेल्यासारखं वागतं. भक्तीचा करंट, श्रद्धेचा करंट, आत्मज्ञानाचा करंट, षड्रिपू नष्ट होण्याचा करंट, बुद्धीचा करंट, हे सगळं सद्गुरूचे पाय. आणि सद्गुरूच्या पायी लीन व्हावं. आताचे विद्यार्थी गुड मॉर्निंग सर, गुड इव्हनिंग सर म्हणतात. पूर्वी गुरुचे चरण स्पर्श करून मग पाठाला सुरुवात व्हायची. कलियुगाचा महिमा आहे, त्याला कोण काय करणार. आणि आता पूर्वीसारखे गुरुही राहिलेले नाहीत. अशा रीतीने आज स्मरण आणि पादसेवन भक्ती आपण पाहिलेली आहे. मी नम्रपणे पुन्हा एकदा सुचवू इच्छितो की आपण सबस्क्राईब करणं फार गरजेचं आहे. सबस्क्रिप्शन फार कमी पडत आहेत, तर तेव्हा जरूर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा उत्साह वाढवा. जय जय रघुवीर समर्थ.